काय मग वाटते का नाही एकदम कंपल्सरी इंडियन टिपिकल हाऊसवाईफ. खूप जण तर म्हणतात तुझं लग्न झाल्यासारखंच वाटत नाही आहे मला. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठासी विजयी भव. मी रेडी झाले होते कारण मला केंद्रात जायचं होतं. किती दिवस झालं म्हणते की मी आज जाते केंद्रात जाणं होत नव्हतं आणि आज पिल्लू बाहेर गेला होता म्हणून मला आज जायचंच केंद्रात. म्हणून मग मी रेडी वगैरे झाले आणि मग निघाले केंद्राकडे जायला. मग जाता म्हणलं प्रसादात काहीतरी घेऊन जावं. मग मला केळी दिसली आणि अर्धा डझन केळी वगैरे घेतली आणि मी थेट निघालो केंद्राकडे. आणि केंद्रामध्ये जातात बघा पार्किंगला किती गर्दी आहे. म्हणजे पार्किंगला एवढी गर्दी होती याच्यावरूनच अंदाज आला की केंद्रात खूप गर्दी असणार. आणि केंद्रात एंटर करताच हे बघा तुम्ही केंद्रात गर्दी पाहू शकता. तरी पण केंद्रामध्ये कशी तरी जागा बघा करून गेली, आतमध्ये गेले आणि पहिल्यांदा स्वामींना मुजरा वगैरे केला, दर्शन वगैरे घेतले. खरंच छान वाटते एकदम इथं मनाला आलं की आणि भारी वाटते. मग दर्शन वगैरे घेऊन मग आरती वगैरे करून मग बाहेर जाणारच होते. निघताना पण बघा तुम्ही किती गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती. मग मला भाजीपाला घ्यायचा होता, भाजीपाला घेतला. ओके फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.